अपराजिता विष्णुकांता अर्थात गोकर्णीच्या या नावाने ओळखली जाते. केशरी व निळ्या रंगाची फुले येतात. गोकर्ण विल्यांना लागणारी फुले बगीच्यामध्ये किंवा घराची शोभा वाढवण्यासाठी लावली जाते. यांना पावसाळ्यामध्ये फुले आणि फळे येतात. गोकर्ण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार गुणकारी आहे. आपले विविध आजार बरे करण्याचे रामबाण गुण त्यात आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. अपराजिता किंवा गोकर्णीमध्ये असलेले गुणधर्म पाहूयात. 2 प्रकारचे कोयल चरपरी, मेधासाठी उपयोगी, थंड, घराला शुद्ध करणारी, नजर चांगली बनवणारी, स्मृती व बुद्धी वाढवणारी, कुष्ठ, मूत्रदोष तसेच साधारण सूज, व्रण, त्याचबरोबर विषबाधा या 3 दोषांना दूर करते. मस्तिष्क रोग, कुष्ठ, अर्कदा, जलोदर, यकृत, प्लेहासाठी उपयोगी पडते. डोकेदुखी, गोकर्णीच्या शेंगाचे 8 ते 10 थेंब सेवन किंवा मुळांच्या रसाचे सेवन रोज अनुशापोटी सूर्योदयापूर्वी केल्याने डोकेदुखी नष्ट होते. तसेच लहान मुलांना कानाला बांधले कानदुखी थांबते. गोकर्णीच्या बियांचे 4 थेंब रस काढून नाकात टाकले अर्धेदुखी दूर होण्यास मदत होते. गोकर्णीचे बिया थंड विषयुक्त आहे. या बिया व मुळ्या समप्रमाणात घासून त्याचे चूर्ण पाण्यासोबत सेवन केल्यामुळे आपली अर्धेदुखी दूर होण्यास मदत होते. गोकर्णीच्या मुळांचा काढा तयार करून त्याचे चाटण 2 वेळा घेतल्यास श्वास तसेच लहान मुलांच्या डांग्या खोकल्याला लाभदायी होतो. पांढऱ्या रंगाचे गोकर्णीच्या मुळांचा 2 ग्रॅम चूर्ण मिसळून पिल्यास तसेच फळांचा चूर्ण गळ्याच्या आतल्या भागात घातल्यास गलगंड आजारापासून मुक्ती मिळते. 10 ग्रॅम पत्र पाणी 500 ग्रॅम पाणी मिसळून अर्धे मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळ आणि संध्याकाळ घातल्यास गळ्यातील व्रण तसेच आवाज कंप पावण्यास फायदा होतो. लहान मुलांना होणारा जलोदर, गोकर्णीच्या भाजलेल्या बिया 1/2 ग्रॅम चूर्ण कमीत कमी दिवसातून 2 वेळा सेवन केल्यास फायदा होतो. कानाला अर्थात गोकर्णीच्या कमला अर्थात गोकर्णीच्या मुळांचे 3 ते 6 ग्रॅम चूर्ण दही ताकासोबत सेवन केल्यास फायदा होतो. गोकर्णीच्या फुलांचा चहा नियमित पिल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपले त्वचेचे विकार आपोआप कमी होण्यास मदत मिळते. तर आपण गोकर्णीचा या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर अपराजिता फुलांमध्ये जे पोषक तत्व असते त्यामुळे आपले ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला हार्ट अटॅकपासून कमी होते. अपराजिता फुलांचे आपण नियमित सेवन केले तर कॅन्सरचा धोका कमी होतो. याच्या फुलामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट कॅन्सर सेलला वाढवण्यात अटकाव करते. अपराजिता फुलांपासून बनवलेला चहा अँटी डायबिटीस गुणांनी भरपूर असते. ते आपल्या शरीरातील इन्शुलिन बॅलन्स करण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड शुगरची समस्या निर्माण होत नाही. अपराजिताच्या पानांमध्ये असलेले खास प्रकारचे फ्लेवोनोइड्स आपल्या केसांचा मजबूत बनवण्यास मदत करते आणि केसांची लांबी वाढवण्यास मदत होते. त्यामुळे असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या स्किनला सुरकुत्या पडतात ते रोखण्याचे काम करते. स्किन सुंदर होते.